नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्यांचा जो हप्ता आहे हा आता लवकरच जमा होणार आहे। आज एक नवीन जी.आर. राज्यातील महिलांसाठी आलेला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून हप्त्याबाबतचा हा जी.आर. आहे। जी.आरमध्ये काय माहिती आहे आणि तुम्हाला जून महिन्यांचा हप्ता कधी मिळणार याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हा एक महत्त्वपूर्ण जी.आर. आहे आणि या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जो निधी आहे जून महिन्याच्या हप्त्यांसाठी तो वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत 2 जुलै 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितत्वा आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या ठिकाणी जे पैसे आहेत ते हस्तांतरित या ठिकाणी केले जाणार आहे। दरमहा या ठिकाणी 1500 रुपयाची रक्कम या ठिकाणी देण्यात येणार आहे। सदर योजनेसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेल्या 3960 कोटी रुपये एवढे जे निधी आहे दर महिन्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे। या अगोदर एक निधी काढून राज्य सरकारनं जे आहेत निधीचं वितरण केलेलं आहे आणि उर्वरित 410 कोटी रुपये जे आहेत आजच्या शासन निर्णयाअंतर्गत वितरित करण्यात आलेला आहे। हा जो निधी आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत पात्र करण्यात आलेले 410 कोटी 30 लाख एवढी जे मदत आहे, जे निधी आहे राज्य सरकारनं आज वितरित केलेला आहे। हा जो निधी जे आहे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे आणि त्या अकाउंटमधून थेट लाडकी बहीण योजनेच्या जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जे आहेत राज्य सरकारमार्फत हे पैसे वितरित केला जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर हा दुसरा जी.आर. राज्याच्या या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत या ठिकाणी जे आहेत देण्यात आलेला आहे। पहिल्या जी.आर. अंतर्गत जे आहे सर्वसाधारण घटकाअंतर्गत ज्या सर्व महिलांसाठी निधी वितरित करण्यात आलेला होता आणि हा दुसरा जी.आर. आहे ज्या अंतर्गत नवबौद्ध जे समाज आहे त्यांच्यातील जे पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा जी.आर. काढण्यात आलेला आहे। या अंतर्गत 410 कोटी 30 लाख रुपयांची जी निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।